जिल्ह्यामध्ये मुखेड तालुक्यात हसनाळ येथे अडकलेल्या महिलांना एसडीआरएफच्या टीमने बाहेर काढलं। बाहेर आलेल्या महिलांनी मात्र चांगलाच आक्रोश केला। अजूनही या गावामध्ये बचाव कार्य सुरूच आहे। हसनाळ आणि रावणगाव पाण्यामध्ये बुडाले। अनेक गावकरी पाण्यामध्ये अडकलेले आहेत। त्या ठिकाणी सुद्धा बचाव कार्य सुरू आहे। बाहेर काढण्याची व्यवस्था करत आहे। तर नांदेडमधली ही दृश्य आपण बघतोय। प्रचंड प्रमाणात पाऊस झालेला आहे। घरच्या घर पाण्याखाली गेलेली इथे पाहायला मिळत आहेत। त्यामुळे गावकऱ्यांना या भागातून रेस्क्यू करण्यात आलेला आहे। आणि दुसरीकडे मात्र याच भागात अडकलेल्या गाड्या असतील त्यांची सुद्धा या भागातून काढण्यासाठी मोठी मशक्कत नागरिकांना करावी लागली। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर यांच्याकडून। योगेश, संपूर्ण परिस्थितीचा आढावा खरं तर मंत्र्यांकडून घेतला जातोय। गिरीश महाजन यांनी संपूर्ण आढावा घेतला तेव्हा जवळपास 250 पशु जे आहेत ते वाहून गेलेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणखीनही इतर बरंच नुकसान झाल्याचं कळतंय। काय अधिक माहिती? निश्चितपणे प्रज्ञा, नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुका आणि त्या परिसरामध्ये रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। आता मी तुम्हाला दाखवतोय हा लेंडी प्रकल्प आहे। हा महाराष्ट्र आणि तेलंगणाचा संयुक्त उपक्रम आहे। या दोघांच्या माध्यमातून हा प्रकल्प होतोय। हा प्रकल्प 1980 पासून याचं काम सुरू आहे। अजूनही ते पूर्णत्वाला गेलं नाही, पण 3.25 TMCचं असलेलं हे धरण आपण बघू शकतो कशा पद्धतीनं रौद्ररूप या धरणातील पाण्यानं धारण केलेलं आहे। आणि याच धरणाच्या आसपासची जी गावं आहेत, तब्बल 7 ते 8 गावं आहेत जी पाण्याखाली बुडालेली आहेत, ज्यामध्ये आत्तापर्यंत 6 लोक वाहून गेले अशी गावकऱ्यांची माहिती आहे। आणि जवळपास 250 ते 300 पशुधन इथं वाहून गेलेलं आहे। जिथं माणसांनाच वाचवणं अवघड होऊन बसले तिथे पशुधनाला कोण वाचवणार, अशा पद्धतीचा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे। या पाण्याचा फोर्स जो आहे तो इतका भयंकर आहे की यामध्ये एखादी स्पीड बोट देखील विरुद्ध दिशेनं जाऊ शकणार नाही, अशा पद्धतीच्या या फोर्सची ताकद आहे या पाण्याची। आणि म्हणूनच ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। आणि जिल्हा प्रशासनानं त्यामुळं भारतीय सैन्य दलाला इथं पाचारण केलेलं आहे। आणि सैन्य दल इथं पोहोचल्यानंतर अजून मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन सुरू होईल। इथल्या ज्या भागांमध्ये लोकांना काल रात्रीपासून खायला काही मिळालेलं नाही, त्यामुळे आता ज्या गावातून शक्य आहे त्या गावातनं खिचडी आणि अशा पद्धतीचे तत्सम पदार्थ इथं पाठवले जात आहेत आणि ते या उपाशी असलेल्या गावकऱ्यांना खाऊ घातले जात आहेत। महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पासाठी जे गावांचं पुनर्वसन करायचं होतं त्यातल्या काही गावांचं पुनर्वसन झालं, पण यातील काहींनी जुन्या गावातच राहण्याचा हट्ट केला आणि ते पुनर्वसित गावात गेले नाहीत। आणि काल जेव्हा अचानक पाऊस आला त्यामुळं ही परिस्थिती अधिक गंभीर बनली। मुळात लातूर जिल्ह्यातलं पाणी देखील या प्रकल्पात येतं। शिवाय याच धरणाच्या एका बाजूकडे कर्नाटक राज्य सुरू होतं आणि त्या कर्नाटक राज्यातील एक महत्त्वाचा मोठा तलाव फुटला आणि त्या तलावाचं पाणी देखील याच धरणाकडे आलं आणि या धरणातल्या पाण्याने सगळ्या गावांना वेढा घातला। आता SDRF इथं आहे, अनेकांना रेस्क्यू केलं जात आहे। पालकमंत्री असेल, जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असतील, हे सगळेजण माहिती घेत आहेत। जिल्हा प्रशासन फील्डवरती दिसत आहे। लोकांच्या खाण्यापिण्याची सोय केली जात आहे। आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। आज जर दुपारनंतर पुन्हा एकदा पाऊस झाला तर मात्र परिस्थिती अतिशय गंभीर होऊ शकते, कारण प्रशासनाला सुद्धा रेस्क्यू ऑपरेशन करताना काही मर्यादा येतात। तशाच मर्यादा काहीशा येतील काय अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे। या पाण्याचा आवाज देखील इतका भयावह येतोय की इथून जाताना लोकांना भीती वाटते। आपण हसनाळच्या ज्या लोकांचे आपण इंटरव्ह्यूज ऐकले त्यांच्या डोळ्यात जे पाणी होतं की त्यांच्या डोळ्यादेखील कुणाचे वडील वाहून गेले, कुणाचे काका, तर कुणाचा मुलगा, कुणाची जनावरं वाहून गेली आहेत। त्यांचे अश्रू इथली परिस्थिती पूर्णपणे आपल्याला सांगतात। प्रज्ञा, योगेश, मात्र आतापर्यंत किती लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे त्याबद्दलची काही आकडेवारी किंवा माहिती समोर आलेली आहे का, प्रशासनाकडनं देण्यात आलेली आहे का? आणि येत्या काळात जसं आपण सांगतोय की ऑरेंज अलर्ट तर आहेच, पण येत्या काळातला पाऊस लक्षात घेता वेगवेगळ्या काही सुविधा करण्यात आलेल्या आहेत का, गोधनाची सुद्धा, पशूंची सुद्धा आणि मानवी सुद्धा? निश्चितपणे एकूण 7 गाव आहेत। या 7 गावांमध्ये साधारणपणे 450 लोक अडकलेले होते। प्रशासनाने सर्वात पहिले जे क्रिटिकल परिस्थितीमध्ये आहेत, जे अत्यंत कठीण ठिकाणी अडकून बसलेले आहेत, अशा लोकांना पहिले रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला। त्यातले जे क्रिटिकल लोक होते त्यातल्या साधारणपणे 40 ते 50 क्रिटिकल असलेल्या लोकांना पहिले रेस्क्यू केलं। त्यानंतर अलीकडच्या भागाचे लोक अडकून पडले त्यांना रेस्क्यू केलेला आहे। गावामध्ये एक भाग फुलवट्याचा आहे आणि एक भाग डोंगराचा आहे। तर जे खालच्या बाजूला लोक आहेत त्यांना रेस्क्यू करून डोंगरी भागामध्ये आणलं जात आहे आणि डोंगरी भागामध्ये
ज्या लोकांची घरं आहेत तिथं आता गावातल्या लोकांना थांबवलं जाते, जिल्हा परिषदच्या शाळा असतील तिथं थांबवलं जात आहे आणि त्यातूनही काही लोकांना तिथून तालुका मुख्यालयाकडे नेलं जात आहे, कारण की इतक्या छोट्याशा गावामध्ये लोकांची राहण्याची व्यवस्था करणं प्रशासनाला देखील कठीण आहे, कारण इथं पक्क बांधकामाची संख्या फार कमी आहे आणि त्यातून आतापर्यंत साधारणपणे 40 ते 50 क्रिटिकल असलेल्या लोकांना रेस्क्यू केलेला आहे, तर उर्वरित लोकांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे. प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर लोकांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे, जवळपास 50 पर्यंत लोकांना रेस्क्यू केलेला आहे आणि गावाच्या खालच्या लोकांना रेस्क्यू केले. आता वरती राहणाऱ्या, डोंगरावरती राहणाऱ्या लोकांना सुद्धा रेस्क्यू केलं जात आहे आणि याच लोकांशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधीनं. पाहूयात. काय बघल्या रात्री? बघल्या पाणी आता बघल्या वरी आल्या, बापाला सोडून दिल्या, मला उचलून आणून बसले तिथं बघा वाड्यामध्ये. मला चलायला गेलं, काय ना गेलं, माझ्या पाणी इतकं आलं, मला उचलून आणले. या सगळ्या बहिणी आहेत, भाव आहेत, माझ्या वडील, मला काही सुधारणा गेलं बघा साहेब. असं बघलं आम्ही कवाच बघल्या नाही. सोबत काय घडलं रात्री? काय नाही घडा, हेच आम्ही होते भाऊज आल्या होत्या बघायला, आल्या होत्या, राहिले येऊन राहिल्या तर अचानकच एकला पाणी सुरू झालं. आता त्यांना जीवच वाचून घ्यायचं पडलं आम्हाला. आता घरी गेलं तर घरी बी पाणी आलं, धनानं आल्या इतक्या पाण्यामध्ये, देशाच्या ह्याच्यामध्ये आल्या, घरामध्ये तर येऊन बसल्या. येऊन कसं होतं चित्र? झोपेतच अचानक पाणी आलं साहेब, उठल्या, पाणी आलं म्हणले की उठल्या की बघल्या नकल चौकड, मग पाणी आल्या म्हणजे शेळ्या सोडल्या, ढोरं सोडल्या, वरी हाणून टाकल्या. वरल्या घरी आलो, सासऱ्याला धरून हात धरून नेवला आलतो. वरल्या घरी 30% पाणी येणार हा म्हणले साहेब लोक आतापर्यंत आम्हाला 30% म्हणताना आम्ही नकर हे केल्या, वरल्या घरी येणार नाही पाणी म्हणून वरी नेऊन बसल्या चलत नेऊन.